स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। लालबावटा चालक मालक संघटनेकडून त्या कायद्याचा निषेध, तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना दिलंय निवेदन। केंद्र सरकारने पारित केलेल्या चालक विरोधी कायद्याचा जिंतूर येथे आज लालबावटा वाहन चालक मालक संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आलाय। केंद्र सरकारने कायदा पारित करून वाहन चालकांना दोषी धरत गुन्हेगारी कलमाने 10 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे। यामुळे सर्व वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय। अपघातास अनेक कारणे असल्याने अशा प्रकारे कायद्यात बदल करताना सर्वसामान्य वाहन चालक संघटनांना विश्वासात घेऊन कायदा करणं अपेक्षित आहे। मात्र एकाधिकारशाही राबवून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करून जनतेविरोधी कायदे बनवले जात आहेत। या जनतेविरोधी कायद्याचा लालबावटा चालक मालक संघटनेच्या वतीने जिंतूर येथे निषेध करण्यात आलाय। हा कायदा तात्काळ रद्द करावा, तसेच चालकांच्या इतर जिंतूर येथे 2 जानेवारी रोजी लालबावटा चालक मालक संघटनेच्या वतीने स्टेरिंग छोडो आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबतचे निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले। या निवेदनावर लालबावटा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। मी हरिभाऊ बुधवंत, ट्रान्सपोर्ट युनियन अध्यक्ष। उद्यापासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहेत। आमच्या ड्रायव्हरचे जे बी मान्य नवीन त्याने कायदा लागू केलाय त्याच्यात जर मान्यता नाही दिला तर आम्ही तोपर्यंत बेमुदत संपावर जाणार आहेत उद्यापासून। ते ड्रायव्हरच्या हाताने जर ऍक्सिडेंट झाला तर ड्रायव्हर तिथंच थांबायचा, त्यांना गाडी पोहोचती करायची, असा जे नियम आहे त्याच्या खिलाफ आहेत आम्ही। 10 वर्षाची सजा, 7 लाख रुपये दंड, हे जे त्यांचं चालू आहे सरकारचं धोरण, ते काय आमच्या लक्षात येत नाही, ते चुकीचं आहे। ते खारिज करावं। आम्ही शहाणं की 7 लाख रुपये दंड, 10 वर्ष सजा, त्याने जे बिल पास केलं संसद भवन मध्ये ते वापस घ्यावं। ते वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर सगळे, पण ड्रायव्हर लोक काम करायलाच तयार नाही तर मालक काय करणार त्या गोष्टी? ड्रायव्हर काम करेल ना जिंतूर मध्ये कोणीच। मागणी काय मग आमचे वापस घ्यावं, वापस करावं। जे जुना कायदा होता तो लागू ठेवा, जे जुना कायदा असेल तेच लागू ठेवा, नवीन कायदा त्यांनी रद्द करावा, ही आमची मागणी आहे। त्याच्यामुळे आम्ही उद्यापासून पूर्ण ड्रायव्हर लोक संपावर जाणार आहेत, तर कामकाज ठप्प होणार आहे। याच्यात ट्रकवाले, टेम्पोवाले, कारवाले, छोटा ऑटो, सगळे ड्रायव्हर पूर्णच आहेत।